श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला तर अगाध आहेत. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की जो भक्त स्वामी सेवेचा किंवा स्वामींच्या भक्तीचा मार्ग पकडेल त्याच्या संपूर्ण आयुष्याचा योगक्षेम मी स्वतः चालवत असतो. त्याचबरोबर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी प्रत्येक भक्तांना म्हणत असतात आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील असतात. जेव्हा जेव्हा भक्तांना एखाद्या संकट, अडचणी, दुःखांनी घेरलेला भक्त असतो तेव्हा तेव्हा स्वामी स्वतः त्या भक्तांच्या आयुष्यात येतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीतून, दुःखातून बाहेर काढत असतात. तेव्हा मात्र एक चमत्कार घडतो, तो म्हणजे स्वामींच्या अनुभवांचा. प्रचंड मोठे अनुभव प्रत्येक भक्तांना येत असतात आणि स्वामी शक्ती काय आहे, स्वामी आपल्या पाठीशी असल्यानंतर कोणकोणते अनुभव येतात हे प्रत्येक भक्तांना दाखवून येत असतात. आणि खरोखरच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांना हे माहीत आहे की स्वामींची शक्ती जर पाठीशी असेल ना तर कधीच घाबरण्याची गरज नसते. कारण दैवी शक्ती अशी आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीतच. त्याचबरोबर एक विश्वास मनामध्ये निर्माण होतो की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत, मला कधीच घाबरण्याची गरज नाही. आणि तेव्हा मात्र अनुभव एवढे सुंदर येतात की प्रत्येक वेळी स्वामींचे चमत्कार हे पाहायला मिळत असतात. आणि त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या शिरुळे येथील राहणाऱ्या आहेत आणि त्यांचं नाव हे शांता बबन उदावंत. या ताईंचा अनुभव आहे. खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत ते खूप सुंदर चमत्कार आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे अनुभव आहेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री हॅलो. स्वामी समर्थ. हो, स्वामी समर्थ. त्या दिवशी तुम्ही मोबाईलवर सांगत होते ना, हम्म. ते मी ऐकला अनुभव तुमचा. हा हा बरं वाटलं. हा. हा. मग आता मी पण तुम्हाला स्वामी सेवाच करते, हा 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 पण मला पण अनुभव आहे असा. हा हा सांगायचंय मला तुम्हाला, हा सांगायचा आहे अनुभव. हा सांगू का? तुमची इच्छा असेल तर सांगा. हो, सांगते. मग सांगायला काही नाही, आता ते आपल्याला जे घडलंय ते सांगायला पाहिजे ना. हो ना हो ना. आणि नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाव शांता बबन उदावंत, शिरूर राहणार. आडनाव काय उदावंत? हो, उदावंत सोनार. हा हा बरं बरं. हो. आम्ही आम्ही म्हणजे कसं माहितीये का, काय झालं मला. हं. मी तसे भरपूर देव केलेले आहेत, म्हणजे असे 2 धाम फिरून आलेली आहे. हं हं हं. तर आणि तुम्ही तेवढं स्वामींची हा सेवा कधीपासून लागला करायला? अहो, स्वामींची सेवा अशी करायला लागली, आता करायला लागले मी ते. तरी किती दिवस झाले? तरी आता वर्ष होत आलेले. हा हा हा, बऱ्याच दिवसाचे अनुभव म्हणजे असं होतं मला की मी भरपूर देव केले आणि तेच राहिले होते मला बघायचे. अरे बापरे, म्हणजे स्वामीच पाठीमागे ठेवले होते. हो. हा आता कोणाला आपल्याला माहित नाही, फिरायचं आपलं शिक्षण नाही, हा हा. काय नाही, एकटं कुठं फिरायचं. हो ना हो ना. म्हणलं ह्याला त्याला बनायचे मी हा हा. की मला घेऊन जाता का तुम्हाला तुमच्या बरोबर. ते अक्कलकोटला? हा हा म्हणायचे अक्कलकोटला. हा हा हा, ते आपले चालले की ते आपले निघून जायचे आणि तिथून आल्यावर सांगायचे मावशी आम्ही इकडे गेलो होतो, मावशी आम्ही तिकडे गेलो होतो. हा हा हा. का बाबा मला नाही नेलं हा मग. असं म्हणायचे मी. हा हा मग एक दिवस आमच्या आईला अशी म्हणले, मी म्हणलं आई अगं मला आहे ना अक्कलकोटचे स्वामी बघायचे. हा
ते राहिले, गाणगापूर राहिले म्हणलं माझं. हा. मला ते पण बघायचे दत्त महाराज. हा. तेव्हा आई म्हणली अगं तिथून एक बाई जाते ना तिच्या बरोबर जायचं. हा. तर मी म्हटलं तिच्या बरोबर कसं काय जायचं बाई म्हणलं. हा. तर म्हणली तू इथं यायचं आणि मग इथून जायचं तिच्या बरोबर. हा. म्हटलं बरं चालन. हा. असे बरेच वर्ष मी म्हणत होते म्हणजे 10-12 वर्ष होऊन गेले असतील त्याला त्या गोष्टींना. हा. हा. मला काय त्या स्वामीं संग भेटच होत नसायची. हा. हा. मग एक दिवस असंच तिथं आम्ही आमच्या दारात झाड होतं तिथं 4-5 बाया बसलो होतो. हा. आणि 2 जण मोटरसायकलवर आले. हा. मग म्हणे ताई तुमच्याकडं ते सतापाचा पाला आहे ना हो. कशाचा? सतापाचा पाला. बरं बरं. ते कसलं झाड असतं का? ते नाही का लहान मुलांना देतात हो ते पोटातलं वगैरे काय असं म्हणजे बरं. खोकला हा. बिकला तिला. हा असेल असेल मला नाही माहिती. हा. हा. तर म्हणलं हो आहे ना म्हणलं माझ्याकडे सतापाचा पाला. हा. तर असे पांढरे कपडे बिपडे घातलेले दोघांनी पण. हा. आणि 25-30 वयाचे असते ते. हा. हा. आणि म्हणले तुम्ही म्हणलं हाय देते म्हणलं पण तिथं पैसे ठेवावं लागतात त्या झाडाखाली. हा. हा. नाहीतर ते झाड खराब होतं म्हणलं. असं काय म्हण आहे म्हणलं. मी काय असं म्हणजे पैसे घेऊनच द्यायचं असं काही नाहीये म्हणलं माझ्याकडं. हा. हा. नाही काही नाही अहो मी माग पण एकदा आलो होतो इथून घेऊन गेलो म्हणला ते पाला माझ्या मुलीला आहे ना. हा. असं म्हणजे त्रास होतो दम लागतो हे होतं आणि ह्या औषधाने मला फरक पडला होता. हा. हा. मी आता आलोय म्हणले. तर म्हणलं ठीक आहे देते म्हणलं मी. हा. मग मी गेले आपली तिथं त्या गेट मध्ये. हा. तिथं बसून पाला काढायला लागले. ते पण आला माझ्या जवळ येऊन बसले असे. हा. एक पाय वर एक गुडघा खाली टेकून आणि त्या झाडाचं दर्शनच घेतलं त्यांनी थोडक्यात. अरे वा. हा. हा. आणि म्हणले 20 रुपयाची कोरी खोट नोट ठेवली. तर म्हणले एवढे नाही अहो 5 नाही तर 2 रुपये ठेवायचे. हा. हा. ते म्हणले नाही नाही काय नाही म्हणले धरा ही काय नाही होत त्याला. हा. मग 20 रुपयाची एकदम कोरी खट हिरवीगार नोट ठेवली त्यांनी. 20 रुपयाचे का? 20 हा. 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 आणि ते पाला मी भरपूर तोडून दिला. म्हणलं हे पहा म्हणलं तुमच्या मुलीला ही औषधाने जर फरक पडला तर ठीक आहे म्हणलं ना. अजून नाही का जर आणखीन काय होत असेल तर म्हणलं निमोनिया वगैरे तर त्याचं औषध आहे म्हणलं माझ्याकडं. हा. मी त्यांनी दिलं तर त्यांनी परत निमोनिया होत नाही. हा. आणि त्याचे पैसे नाही घेणार म्हणलं. मी ते तसंच देईन म्हणलं तुम्हाला औषध. हा. हा. हे झाडाचं सत्व असं आहे गुणधर्म आहे त्याचा म्हणून मी तुम्हाला ठेवायला सांगितले म्हणलं. हा. हा. ती पाला तोडून दिल्याच्या नंतरून परत आणखीन बराच वेळ उभा राहिले. हा. बोलत होतो. मग मुलीचा फोटो दाखवला त्यांनी मला. हा. म्हणे हे पहा ही मुलगी म्हणे आमची हा. आणि त्या मुलीला औषध लागतं. म्हणलं ठीक आहे होईल म्हणलं बरी ती. हा. काय हरकत नाही. पण म्हणलं तुम्ही कुठून आले? हा. हे पाला घ्यायला कुठं राहता तुम्ही? हा. तर म्हणजे आम्ही अक्कलकोट वरून आलोय. अरे बापरे. हा. त्याचं मला इतकं हसायला आलं ना हा. की भरपूर हसायला आलं. तर म्हणले आम्ही अक्कलकोट वरून आलो. हा. अक्कलकोट वरनं हा. इतके लांब नाव म्हणलं हे औषध तर म्हणलं एक असे 10-5 घरांमध्ये मिळतं म्हणलं हे औषध. हा. हे काय म्हणलं असं काय कुठं मिळत नाही असं नाही. ते हे झालं म्हणलं ते लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मग ते डोंगर घेऊन आला. हा. महाराष्ट्रीनं पर्वतच उचलून आणलं. हा असा प्रकार केला म्हणलं. हा तुम्ही एवढ्या अक्कलकोट वरनं आले. कधी निघाले होते म्हणलं तुम्ही अक्कलकोट वरनं? हा. तर म्हणले 3 वाजता निघालो होतो म्हणले आम्ही. हा. हा. आता पोहोचलो म्हणले काहीतरी 11 10:30-11 वाजले असतील त्या टायमाला. हा. हा. लक्षात नाही असं म्हणजे. पहाटेच्या 3 का दुपारच्या 3? पहाटेच्या 3ला. बापरे. पहाटे 3ला निघाले ते तिथून अक्कलकोट मधनं औषध आणायला इथं. हा. 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 बापरे. आणि हा हा. आणि मग ते गेल्याच्या नंतर तरी माझ्या कुठं डोक्यामध्ये हा. हे ते अक्कलकोट वरनं आले तर हे कोणत्या रूपामध्ये आले कोण आहे काय असं काय माझ्या लक्षातच नाही. हा. हा. आणि मग त्यानंतर ते गेले मग नंतर निघून. हा. हा तुम्ही म्हणलं तुम्हाला दुसरं औषधाला नाही फरक पडला ह्याने चांगलं वाटलं तर दुसरं औषध मी तसंच देते म्हणला. त्याचे पैसे नाही घेणार म्हणलं. मग तुमच्या बाळाला पण घेऊन या म्हणलं इकडं. हा. हा. तर म्हणले ठीक आहे म्हणले. तर म्हणलं तुम्ही अक्कलकोट मध्ये राहता कुठं हो? हा.
तर म्हणलं काय काम करता तुम्ही? तर म्हणले काय नाही, मी पुजारी आहे म्हणे लक्ष्मीच्या मंदिरात. लक्ष्मीचं मंदिर आहे ना, त्या मंदिरातले पुजारी आहे म्हणे आम्ही. म्हणलं, असं ठीक आहे म्हणलं. आणि मग ते गेल्याच्या नंतर मग आम्ही बाया बसलो का ना, म्हणलं किती लांब आले बाई म्हणलं ही माणसं. आणि हे औषध तर म्हणलं बाई कुठं कुठं मिळतं म्हणलं, आपण जर फिरलो नाही म्हणलं तरी आता आपल्या एवढ्या याच्यात म्हणलं 10-15 घरी म्हणलं आपण काढू शोधून हे औषध. मग म्हणला काय हरकत नाही म्हणले. ते गेले निघून ना, मग आम्ही बसलो चर्चा करत. मग एकाएकी माझ्या लक्षात आलं की म्हणलं हे असे तसे माणसं नव्हती बाई म्हणलं, मला तर वाटतं बाई म्हणलं हे औषध न्यायला असे नाही येणार म्हणलं, हे अक्कलकोटवरनं आलेले स्वामी तर नसते. त्यांनी अंगावर काटा आला. मग माझ्या भाऊजाईला सांगितलं, म्हणलं अगं नंदा अशाने असं झालं म्हणलं, हे काय ग म्हणलं ह्याला म्हणावं आता आपण. म्हणले आता हो तुम्हाला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं. अरे बापरे. म्हणलं खरं का काय? म्हणलं हा. अगो म्हणलं त्यांनी 20 रुपये दिले मला. मग हे 20 रुपये म्हणलं मला त्यांना नेऊन द्यायचेत. म्हणलं येतेस का तू माझ्या बरोबर? तर म्हणले हा अक्का येते म्हणले, मी पण आता मला पण स्वामींची गोडी म्हणे, चला येत असल्या तर. मी माझा नातू, तिची मुलगी, माझी भाची, आम्ही 4 जण कसला विचार न करता ते अक्कलकोट कोणत्या बाजूला हे सुद्धा मला माहित नाही. अरे बापरे. हा म्हणलं काय नाही, स्टँडला जायचं आणि कोणाला विचारायचं गाडी कुठून चिंकुनीकडे जाते. अशा पद्धतीमध्ये आम्ही निघालो. ना मुलाला माहिती नाताला, ना त्या मुलीला माहिती भाचीला, ना माझ्या भाऊजाईला माहिती, ना मला माहिती. आम्ही गेलो नगरला. नगरला म्हणजे असं फिरत चालल्यावरच गेलो, आमच्या मनात नाही ध्यानात नाही काय नाही, आपण चुकू का काय हो का आपल्याला कोण अडवण का काय असं काहीच नाही. गेलो त्या हॉटेलमध्ये जेवण बिवण केलं तिथं आणि मग बसलो. आता ही गाडी ती गाडी ती, मी म्हणलं आम्हाला अक्कलकोटला जायचं तर कोणची गाडी धरून जायचं? तर ते म्हणले सोलापूर गाडी धरून जातो मी. नाही डायरेक्ट अक्कलकोट गाडी तुम्हाला तर भेटणार नाही म्हणले. हो ना टप्प्याने सांगितलं, बरोबर सांगितलं. मग आम्ही सोलापूर गाडीमध्ये बसलो आणि गेलो. काहीच अडथळा नाही कुठं आला बरं का. मला बाथरूमला एवढी लागत असते ना, तर बाथरूमचा प्रॉब्लेम कधीच नाही येऊन दिला तिथं त्या दिवशी, काहीच नाही. मला अर्ध्या तासाला बाथरूमला जावं लागायचं. आणि तो पण मी माझ्या मनात विचार नाही आणला की माझं कसं होईल गाडीमध्ये म्हणून. बापरे. हा. आणि मग गेलो बाई आम्ही. आता सोलापूरमध्ये उतरलो. आता घरून डबा घेतला होता. म्हणलं नाही का आता आपण हे जेवण तर म्हणलं हे तर केलंय, पण म्हणलं आता काय राहिलेलं संध्याकाळी आपण जिथं उतरू तिथं खाऊ. आपल्याला काय माहिती अक्कलकोट मध्ये तिथं प्रसाद जेवण मिळतं म्हणून. आमचा डबा पण त्या गाडीतच राहून गेला. ते राहिला गाडीचा डबा. आता डबा गाडीत राहिला, म्हणलं जाऊ द्या गेला तर म्हणलं चला आपण तिथं काही पण घेऊन खाऊ म्हणलं हॉटेलमध्ये. मग गेलो आम्ही. सोलापूर मधून उतरलो आणि अक्कलकोट गाडी पकडली. अक्कलकोट मध्ये गेलो की मग तिथं उतरलो आणि रिक्षा केली. आम्हाला मंदिरापाशी जायचंय म्हणून. आम्हाला रिक्षावाल्याला विचारलं तर म्हणलं इथं लक्ष्मीचं मंदिर कुठं आहे हो म्हणलं. तर ते म्हणलं इथं नाही लक्ष्मीचं मंदिर. मग आम्हाला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरापाशी सोडा म्हणलं, मग आम्ही तिथं बघू म्हणलं. मग आता तिथं गेलो. तिथं गेल्याच एक माणूस आला पुढे आडवा की लगेच आम्हाला म्हणलं चला तुम्हाला रूम दाखवतो. अरे बापरे. मग म्हणजे उतरलोच आम्ही असं, म्हणजे आम्हाला कुठं भोवताली पाहण्याचा प्रश्नच येऊन दिला नाही बघा. डायरेक्ट मंदिराच्या दारापुढे तिची एक समोरची रूम होती, तिथं रूम मध्ये आम्हाला रूम दिली. मग आम्हाला तिथून सगळं ऐकायला यायचं, सगळं व्हायचं. असं वाटायचं कधी उतरणं कधी उजेडणं कधी मी तिथंच जाईन असं झालं आम्हाला. सकाळच्या पारी मी 4ला 3:30 पावणे 4ला उठले, आंघोळ केली, आवरलं. भाऊजाईला त्यांना पोरांना उठवलं, म्हणलं उठा चला आपल्याला जायचंय खाली. गेलो तिथं आरती बिरती घेतली, बसलो जरा पाहिलं, फिरून पाहिलं सगळीकडं.
आता तिथली काही माहिती नाही आपल्याला परत आणखी. हो. कुठं काय आता काही रिक्षावाल्यानं सांगितलं इथं मंदिर नाही म्हणून. हा हा मग आता काय करायचं म्हणलं. मग त्या मंदिरात जे पुजारी त्या पुजाऱ्यापाशी जायचं होतं मला. हा हा पण तिथं मला ते माणूस तसा काही मुलगा वगैरे असं काही दिसलाच नाही हा तिथं परत. मग ते दर्शन घेऊन आम्ही आलो. हा माझा अनुभव बघा पहिला. हा हा. आणि मला जे काय असं म्हणजे तो हे पारायण बिरायण करतात ना ह्याचं काय मला वाचन बिचन करायला असं जमत नाही हा एवढं. हा हा. पण हे आपलं ऐका ना ताई, तुम्ही तो लक्ष्मीचा पुजारी बघितला का तिथं? नाही ना दिसला. हा बापरे. नाही ना. ते म्हणजे आहे का मंदिरात ते स्वामीच आले मंदिर आहे होते. का? स्वामीच आले लक्ष्मी होते ना ते. नाही नाही लक्ष्मीचं मंदिर आहे का तिथं? काय मला पण एवढं माहित नाही होत आहे. मी पण गेलेली अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं. पण एवढं हा. अक्कलकोटची माहिती नाही ना हो आपल्याला पण. हो मग आसपास तसाच म्हणजे प्रकार आहे कुठलं माझा पण बघा तुमच्यासारखा. हा हा नाही कुठलं कुठं मंदिर आहे की नाही की काय असं एवढी माहिती नाही. हा हा हा. मग असा चमत्कार घडला मला. हा. आणि तेव्हापासून मला त्या स्वामींचे वेडच लागले. अरे वा. पण आपल्याला जी काही सेवा करायची ना मनापासून म्हणजे म्हणजे आणखीन मनाच्या वेगळी किंवा सगळ्यांच्या बरोबरीची ती सेवा करायला आपल्याला फुरसत मिळत नाही. हा हा. किंवा असं वाचन वगैरे हे करायला. तसं काय नसतं ताई. वाचन येत असेल तर ठीक आहे ना. येत नसेल तर नाही केलं तरी चालतं. तारक मंत्र आहे, नामस्मरण आहे. हा. तारक मंत्र माझे तोंडपाठ आहे ते म्हणते मी. जोपर्यंत येईन तोपर्यंत माळ जप करते मी. हा परत कुठं जायचं झालं तर त्यांच्या संग बोलते. चला स्वामी हा हा मला इकडे जायचंय. तुम्ही येताय ना? तुम्ही असताय ना पाठीमागं? हा मग चला. असं कुठं चाललं की चहा प्याताना, जेवण करताना ध्यानात आलं की आपलं म्हणायचं या जेवण करायला चला. हा हा जेवण करू आपण, चहा घेऊ आपण. हा हा असं असं बोलत असते मी त्यांच्या संग. माझं कुणी मला जवळ नसलं ना मी त्यांच्याशी गप्पा मारते. हा हा हा. तेवढंच आपलं मन मोकळं, हृदय मोकळं होतं आणि मला ते खूप आवडतं. हा हा. नाही खूप सुंदर त्यांचं दिलाय की स्वामींनी अनुभव ताई तुम्हाला. हो म्हणजे मला नेलं त्यांनी. म्हणजे ते तुम्हाला घ्यायलाच आले होते ताई. हो. घ्यायलाच आले होते. घेऊनच गेले तेव्हा मी एक 8-10 दिवसातच गेले त्यांच्या मागं लगेच. हा हा हा. यायनच पडाना मला झोपच यायना म्हणजे असं वाटायचं उडून जाऊ का कसं जाऊ मी. हे हा. स्वामीच होते म्हणले दुसरं कुणी नव्हते. स्वामींनी आठवणच काढली होती तुम्ही या. आणि कसं आहे ताई हां. अक्कलकोटलाही स्वामींच्या इच्छेशिवाय कोणी जाऊ शकत नाही ताई. हां, नाही जाऊ शकत. बघा ना मग मी किती वर्षापासून 10-12 वर्षापासून म्हणत होते मला जायचं जायचं आणि ते नाही झालं माझ्याच्याने. माझी आई वारली 3 वर्ष झाले हा हा. आणि आता 3-4थं वर्ष लागलं. हम्म. पण आई वारल्याच्या नंतर मी 1 वर्ष, 1.5 वर्षांनी, 1.5-2 वर्षांनी मी गेले. हा हा. म्हणलं चला आईची पण इच्छा पूर्ण होईन आता की मला येऊन स्वतः स्वामी घेऊन गेले. आई जर असती तर आईला सांगितलं असतं तर किती आनंद वाटला असता ना. हो ना हो ना. आईला त्यात आनंद माझ्या किती मुलीला वाटला असता. जोडीदार नव्हतं कोणी हो ना. रस्ता दाखवायला. हो ना. आईला वाटलं असतं माझी मुलगी किती भाग्यवान आहे. साक्षात स्वामी तिला हां. घ्यायला आले. आणि तसेच एकदम पांढरे कपडे घातलेले गोरा गोमटा माणूस म्हाताराचा असा वयस्कर होता जरा. हा आणि हा. तो येऊन रिक्षापाशीच उभा राहिला. हा हा. चला म्हणे मी तुम्हाला तिथं नेऊन सोडतो. आणि परत तो म्हातारा दिसला पण नाही आम्हाला. तसंच असतं ताई. बघा मग. स्वामींची लीलाच तशी आहे ताई. पुन्हा शोधायला गेल्यानंतर नाही सापडत अनुभव मात्र हा असा तसा अनुभव नाही. अक्कलकोटवरनं माणूस हापाला न्यायला इथं येतोय. तोही विचार मी केला की हे शक्य नाहीये म्हणून. हो ना हो ना. आणि तुम्ही तर म्हणताय तिथल्या तिथंच किती झाडं शोधायची म्हटलं तर त्या हां. सापडतात आणि एवढं हां. लांब एका गल्लीमध्ये नाही म्हणलं तरी 7-8-10 झाडं. हा. 10 घरी तरी असणार कमीत कमी. मग मला तुम्ही सांगा अक्कलकोटमध्ये नसतील का ती झाडं? हां. म्हणलं अहो तुम्ही 300-350 किलोमीटर आले म्हणलं तुम्ही तिथनं. तर म्हणले हां आम्ही तिथून आलोच म्हणले. बापरे. असा चमत्कार घडला. असे बरेच वेळा मला तसे अनुभव आलेले आहेत बरं का. हा हा. पण आता ते काय नवनाथांची आम्ही ते त्यावेळेला ग्रंथ आमचे मालक असताना वाचायचे हे करायचे तर ते पारायण करायचं का त्यांच्यामधलं नुसतं वाचायचं? पारायण करतो आम्ही ते 6 महिन्याचं. हा हा. पण मालक वाचायचे का पारायण करायचे म्हटलं?
वाचून त्याचं समाप्ती करायची ना. हा फक्त आपलं वाचन पारायण वगैरे नाही. हा नवनाथाचं. आणि नवनाथाचे पारायण पण मी आता केले हो. आमचे मालक म्हणजे आमची आई त्याच्यावर दुसऱ्या वर्षी दुसरं पारायण झालं आणि वारली. हा तर तिला मी एकच म्हणलं होतं, आई जोपर्यंत तू येशील ना म्हणलं हिथं तोपर्यंतच मी पारायण करण म्हणलं हे. हा तर तिसऱ्या पारायणाला आई राहिलीच नाही माझी. मग मी नाही तिसरं पारायण केलं. हा तिसरं नवनाथांची पारायण. पारायण पण म्हणजे दत्त संप्रदायातील आपले दत्त स्वामी हो हो दत्त हो संप्रदाय. दत्तांचंच आहे ना त्याच्यात. हो मग दत्त कोणाची जरी सेवा केली तर स्वामींपर्यंत येतेच ताई. हो हो ते झालेले आहेत माझ्याकडनं. 2 आपले 9 दिवसाचे पारायण केले हम्म. आणि 3 समाप्त्या आपल्या ह्याच्या केलेल्या आहेत नवनाथाच्या. हा हो ते झालेले आहे. त्यावेळेला भरपूर चमत्कार दाखवलेले आहेत त्यांनी मला. लय अहो नवनाथाची पोथी चालू असताना मी मासे खाल्ले होते. अरे बापरे. हो. मग आता तो तर लय मोठा चमत्कार आहे हो. काय झालं होतं? नवनाथ नाथपंतांचा. मला दिवस गेलेले होते. तर असंच आता ते खात नाही ना आपण सगळं धुवून धावून धुणं धाणं घटासारखं करतो तीच पोथी लावायची असल्यावर. हो ना आणि आणि मी ते सगळं केलं होतं. हा आणि ते केल्याच्या नंतर असाच पाऊस श्रावण महिन्यात होता तो चालू. आता श्रावण महिना तर सगळेच पाळतात. हा आपल्यासारखे धार्मिक माणसं पण नेमकेच पाळतात ते. हो ना हा मग ते काय झालं, एक माणूस आला तिकडनं वड्यावरनं मासे घेऊन घामेल्यावर मासे आणले होते त्याने. हा मला म्हणला, "ए बाई धर म्हणे तू गरोदर आहे, तुझं मन गेलं असेल ह्याच्यावर, अरे तर हे बापरे. मासे घेऊन कालवण कर." तर म्हणलं, "नाही नामदेव भाऊ, हं. आम्ही हे लावलंय म्हणलं, पोथी लावली म्हणलं, नाही चालत घरामध्ये." हा मग म्हणला, "तुझं मन गेलंय त्या पोराचा कान फुटन, तर तू एक काम कर म्हणलं, तू घरी येऊन जेव." आता त्या लोकांना गोपाळ लोकांना काय त्याचं ज्ञान आहे एवढं. हो ना हा आणि मला ज्ञान असून पण मला काय भुरळ पडली होती त्यावेळेला. मी म्हणलं, "सांगा म्हणलं वहिनींना कालवण करायला, भाकरी करायला, मी येते आणि जेवते आणि अंघोळ करून मी माझ्या कामाला लागते परत." हा मग गेले जाऊन माशाचं कालवण भाकरी खाल्ली तिथं पोटभर आणि घरचं आले. होतं का तुम्ही? काही नाही घरी कोण नाहीये, माझे मिस्टर आणि मी आणि माझे 2 मुलं होते त्यावेळेला मला. होती पण मिस्टर नवनाथांचा ग्रंथ वाचत होते, त्यांना सांगितलं होतं का मी जेवायला? महिन्याचे उपास होते, ते कामाला होते. त्यांना काहीच माहिती नाही. हा इकडं मनाला आवरच बसाना ते बघितल्यावर. हा आणि मग तिथून आले खाऊन आणि मोटर चालू होती दारामध्ये. तिथंच मोटरी खाली बसून अंघोळ केली. आता अंघोळ केली ना वाल्या पडद्याने आत जायचे ना, तर सपा सपा असे मला 2-3 झपाटे टाकल्यासारखे झाले. अरे बापरे. हा 2-3 झपाटे असे सप 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 अंगावर काटेच उठले माझ्या. अरे बापरे म्हणलं, पाऊल टाकू का नको आता आतमध्ये. मी जर आत नाही गेले तर घरातलं कोण आवरणार म्हणलं. आणि ते आल्यावर मला विचारते तू काय आवरलं नाही का, मग मी ह्यांना काय जबाब देऊ म्हणलं. आता हे सगळं चोरून ठेवायचे. देवा म्हणलं माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. तू माझं मन दुसरं कशावर का नाही घातलंस म्हणलं, हे असं का केलंस म्हणलं तू. तुला नाही चालत म्हणलं. मी आंघोळ करून आले, चांगले हातपाय साबणाने धुतलेत म्हणलं, वास नाही येत काय. आता पोटात भरलंय त्याचं काय, बाहेरून स्वच्छ झालं. तर म्हणलं मला आत काही येऊन देत नाही. मी जर आत नाही आले तर तुझ्यापाशी दिवाबत्ती राहणार नाही, रांगोळी होणार नाही. परत तुझे वाचन करणारे येणार आहेत त्यांना पाणी तापवणार नाही, त्यांना जेवण होणार नाही, तुला नैवेद्य येणार नाही. मग हे कोण करणार म्हणलं मला आत नाही येऊन दिल्यावर. माफ कर बाबा म्हणलं, माझ्याकडनं चूक झाली. मी पदर पसरते, तोच वल्ला पदर असा दारात फेकला मी. म्हणलं मला माफ कर म्हणलं. आणि यापुढे मी ही गोष्ट कधी करणार नाही म्हणलं अशी. म्हणजे तुम्हाला मारलेलं पूर्ण जाणवलं होतं ताई? मारलेलं जाणवलं होतं का? हो. असे पाठीत माझ्या धपा धपा धपके घातले. बापरे. आणि मग तरी पण मी गेले. तुम्ही बघितलं असेल की पाठीमागं कोण मारतंय की काय म्हणून? काही दिसत नव्हतं. बापरे. काही दिसत नव्हतं. आणि मग गेले मी आतमध्ये. भेट गेले. अशी लांब बसूनच दिवा लावायची, लांब बसूनच रांगोळी हाताने वरून टाकायची.
काढायची अशी रांगोळी लांबून लांबून, सावली पडून देत नसायची. आणि मग स्वयंपाक केला. हं, स्वयंपाक केल्यावर त्यांना पाणी तापून ठेवलं. ते आले, त्यांनी अंघोळ वगैरे केली, सगळं झालं. हं. आणि मग पोथीला बसले. आता पोथीला बसले तर मी पण बसले, तर ते म्हणले जवळ बस. म्हणलं नाही, बरं आहे, मला मांडी जास्त लांबवर घालावं लागते. म्हणलं बसता येत नाही पोटामुळं. हां, हां. मग जरा म्हणले रोज बसते ना, आज काय झालं? म्हणलं नाही, बरं आहे मी इथंच. म्हणलं तुम्ही वाचा. हां, हां. तुम्ही वाचा म्हणलं. हां, आणि मग त्यांना तसं सांगितलं. हां, ते आपले वाचन करत होते. पण ताई, हां. एक अक्षर माझ्या कानात नाही आलं ते काय वाचत होते ते. बापरे! एक अक्षर. हां, अक्षरशः डोळे उघडे माझे, कान उघडे माझं, सगळं उघडं माझं. पण माझं हृदय ते घाण झालेलं होतं ना, हां. त्या माझ्या हृदयात त्या कानातनं पडद्यातनं आतमध्ये येतच नव्हतं. बापरे! हा. आणि मग ते 3 अध्याय वाचले त्यांनी. हां, आणि 3 अध्याय वाचले ना, म्हणले की नाही, 3 नाही, एकच अध्याय वाचला. हां. आणि ते संपले ना, संपले हे झाले, अध्याय संपल्याच्या नंतर मला म्हणले अगं आरतीचं ताट कर. अध्याय संपला म्हणला. ते म्हणले काय तू झोपली काय? म्हणलं नाही, जागीच आहे. हां, वाचा ना म्हणलं मग तुम्ही. आता अध्याय समाप्त झालाय, आरती करायची. हां, म्हणलं असं असं. हा म्हणलं चालतंय, म्हणलं घ्या हां, आरती करा म्हणलं. हां, आणि मग दाटूनच म्हणलं मला वाकायलाच याय नाही, म्हणलं तुम्हीच करा एकटी आरती आज. हां, ते म्हणले काय नाही, चल वाकायला याय ना, उभा राहून करू म्हणले आपण दोघं पण. हां. आता मी धरला एक हात असावं म्हणलं, एक हात कंबरवर ठेवला, म्हणलं मला वाकायलाच याय ना. हां. मग सावली पडल ना त्या पोथीवर हो, माझी हो, हो. हां, हां. म्हणून. हां. मग केली आरती कशी बशी. तरी मी त्यांना काही सांगितलं नाही बरं का. आणि ज्यांनी खायला घातलं त्या दोघांवर बायकोला सांगितलं, माझ्या नवऱ्याला म्हणू नका म्हणून. हां, हां. कारण म्हणलं ते मला लय मारते. हां, हां. एखाद्या वेळेस ती पोथी उचलून बी फेकून देते म्हणलं बाहेर. हां, हां. तर गुन्हा केला पण त्यांना लय मोठा गुन्हा करावा लागेल म्हणलं, त्यांना आवरणार नाही हा शो. हां, हां, हां. आणि मग त्यांनी नाही सांगितलं. हां, हां. पण मग मी काय केलं, हं. जेवण बिवण झालं आमचं, हां. हातरून टाकलं, हां, 2 पोरांना जेवायला घातलं, त्यांना झोपवलं आणि मी पण झोपले. हां. आता आम्हाला 11:30 वाजले झोपायला. हां, हां. झोप कुठं येते? झोपच आहे ना. हां, डोळेच झाकताना. ते मला म्हणायचे का ग झोपा तू? हां. अहो म्हणलं मला झोपच आहे ना, झोपा तुम्ही. हां, तुम्ही माझ्या झोपेची नका काळजी करू, तुम्ही दमून आलेले असतात ना म्हणलं. हां. मग तुम्ही झोपा म्हणलं, मला जेव्हा झोप लागेल तेव्हा मी झोपन ना. हां, हां. आणि मग असे 12 वाजून गेले हां, आणि मला डुकला लागला. हां. आमची एकच रूम होती अशी 10-15ची हां. रूम होती. तर त्याच रूम मध्ये आमचं सगळं असायचं, किचन बिचन सगळं तसंच हां. आमचं असायचं. आणि मग मांडणी होती, त्या मांडणीच्या साईडला मी झोपले होते. लाकडाची मांडणी होती त्या साईडला. हां. आणि तर मला 7वा 8वा महिना होता मला त्यावेळेला. हां, हां. आणि झोपले तर झोपल्या जशी काय मी पोथी माझ्याकडे येते हां. आणि मी तिकडं मांडणीकडे सरकते खाली, की मला शिवण पोथी, मी शिवण त्या पोथीला म्हणून मी मागं सरकते. हां, हां. सरकत त्या मांडणीच्या खाली माझं डोकं गेलं. हां. डोकं गेल्यावर मग मी मोठ्याने आरडले तर ते उठले, म्हणले काय झालं ग, काय झालं? हं. म्हणलं अहो काय नाही म्हणलं, ती पोथी तिकडं बाजूला करा म्हणलं, ती पोथी माझ्याकडे येते म्हणलं. हां. तर ते म्हणले पोथी? म्हणले हा. तर म्हणले अगं पोथी जागेवरच आहे. म्हणलं नाही, माझ्या जवळ आली, तिला धरा म्हणलं तिकडं बाजूला. हां. म्हणले का ग? म्हणलं मी मासे खाल्लेत. बापरे! मग? ते म्हणले स्वप्नात खाल्ले का? म्हटलं हा, स्वप्नात हां, बरं खाल्लेत. झालं. स्वप्नात खाल्लेत म्हणलं, त्या पोथीला बाजूला घ्या, मला स्वप्न पडते म्हणलं. आणि मग उठले हं. आणि बसले उठून. म्हणले झोप. हां. पाणी बिनी पिले मी आणि म्हणले झोप आता. हं. कशाची झोप मला? झोपच आहे ना. मग ते परत म्हणले अगं झोप. आणि त्यांनी झोपवलं खाली आणि डोकं लागले थापटायला. हां. म्हणलं हात काढा बाजूला. हं. मी तुम्हाला एक बोलू का म्हणलं, आता शेवटी म्हणलं तुम्ही माझे पती देव आहेत म्हणलं, तुम्हाला खरं सांगायला काही हरकतच नाही. हां, हां. पण तुम्ही मला मारणार तर नाही ना? हां. म्हणले का ग, काय झालं सांग? म्हणलं मारणार नाही ना मला? हां. ह्या बाळाची शपथ आहे म्हणलं तुम्हाला.
हा. तर म्हणले काय काय भांडण केलं का कोणासंग? म्हणलं अहो भांडणं करायला मी भांडणं तर केले तर मी कोणाला आवरत पण नाही म्हणलं. हा. त्या भांडणाचा विषय तुमच्यापाशी येणार पण नाही कधी, पण मी लय मोठा गुन्हा केलेला आहे. हा. म्हणले काय कोणाचा खून बिन केला का काय? म्हणलं तसंच म्हणा, हा. तसंच म्हणा, हा खूनच म्हणा म्हणलं. एक होण्यासारखाच अपराध झालाय म्हणलं माझ्याकडे. हा. हा. काय झालं सांग म्हणलं. म्हणजे नाही मारणार ह्या बाळा शपथ तुला मी काय मारणार नाही. सांग म्हणलं कोणाला काय केलं तू? हा. म्हणलं कोणाला काय केलं? अहो म्हणलं नामदेव भाऊ मासे घेऊन चालला होता आणि तो मला म्हणला तुला मासे धर काल मला. तर मी त्याला म्हणलं पोथी लावली. आम्ही नको भाऊ म्हणलं मला मासे. तर म्हणले घरी ये, भाजी भाकरी केली की मग तुला जेवायला बोलवतो. म्हणलं चालन. मग मी 3:30 वाजता जेवण करून आले म्हणलं. 3:30ला जेवण करून म्हणलं मग घरी आले, आंघोळ बिंघोळ केली आणि म्हणले मला असं असं घडलं म्हणलं. म्हणून मी तुमच्या शेजारी पोथीला बसले नाही. म्हणले अरे अक्कल पाहिजे तुला, आपण हे कशासाठी करतो म्हणले. आणि आपण त्यांना जिंकायला जातो आणि तू तर त्यांना हरवून पळावलंस की. हा? जिंकायचं तूच लावलंस पळून म्हणले त्यांना. मग आता काय समाप्ती बिमाप्ती करायची? म्हणलं शांत राहा म्हणलं, माझ्याकडनं चूक झाली ना तर तुम्हीच मला समजून घेणार आहेत म्हणलं. आता देवाने तर समजून घेतलं का नाही घेतलं तो कसा पिच्छा करत होता पाहिलं ना म्हणलं माझा. तो तर आयुष्यभर करतो का मला पार मरेपर्यंत करतो हे मला नाही माहिती म्हणलं. त्यांनी माफ केलं का नाही केलं, पण कमीत कमी तुम्ही तरी मला नका ना सजा देऊ दे. तुम्ही तरी माफ करा म्हणलं मला. मारून मारून तुम्ही जीव तर घेणार नाहीत माझ्या त्या पोथीसाठी ना. मग 2 फटके मारून काय होणार आहे तुम्हाला? ते सोडून म्हणलं जाऊ द्या म्हणलं, आता जे झालंय ते झालंय. मग ते म्हणले माझी बी इच्छा नाही राहिली इथून पुढं म्हणजे अध्याय वाचायचे. म्हणलं असं नका करू म्हणलं. गुन्हा होतो एकदाच होतो, पुन्हा पुन्हा होत नाही म्हणलं. यापुढे मी चूक करणार नाही. माझी जर इच्छा नसती त्या देवाने घातली त्याच्यावर तर मी कशाला खाल्लं असतं. ते देवाचंच मला ते सांगणं की जाण खा जा तू म्हणून. म्हणजे हे आपल्याला ही समाप्ती आपल्याला नाही घडली म्हणायची. असं समजा म्हणजे असा अनुभव झालता. बापरे. म्हणजे हे नागपंथामधून आणखी भगवंतांमधून हे असे अनुभव आहेत आपल्याला. पण ताई तुम्ही मस्त की तुम्ही आता म्हणाला का नाही की मी पाठीमागं सरत होती, पण पोती तुमच्याकडे येत होती ना ताई. हो येत होती ती माझ्याकडं. पण तुम्ही ते माफ केलं त्यांनी मला. त्यांनी माफ कधीच केलं तुम्हाला, कारण तुम्ही ती भोळ्या मनाने खाल्लं. पुन्हा बरं तुमच्या मनात जर पाप असतं तर तुम्ही ते देवाचं काहीच केलं नसतं ना. काहीच केलं नसतं. तुम्हाला तिथं जाणवलं होतं की माझी चुकी झालीये म्हणून तुम्ही भीत केलं बाकीचं. खाल्ल्यावर कळालं मला की मी चूक केली म्हणून. खाण्याआधी नव्हतं पण कळालं. तुम्ही तेवढंच तिथून पुढं लक्षात ठेवलं की बाबा सावली पाडायची नाही किंवा काय करायचं नाही. मग ते पोतीनं तुम्हाला कधीच माफ केलं होतं, म्हणून तर ती स्वप्नात तुमच्याकडे येत होती आणि तुम्ही पाठीमागं सरत होता की माझी चूक झाली माझ्याकडे तू येऊ नको. पण ती येत होती ना, असं झालं होतं. पोथी अजून पण अंगावर काटा येतो त्या पोथीचं नाव घेतलं की. मग त्याच्यानंतर कधी पारायण केले का, वाचन केलं का? कशाचं? नवनाथाच्या पोथीचं. परत नाही ती भावाला देऊन टाकली ती पोथी आता. त्या भावाचं खूप चांगलं झालं. 3 मजली 4 मजली माडी झाली त्याच्यापासून. अरे वा, छान झालं की. तो करतो ना वाचन. म्हणजे आपल्याकडनं नसेल ना कोणाच्या त्याचे उच्चार होत तर आपण दुसऱ्याला कोणाला तरी उच्चार करण्यासाठी ते वाचन द्यावं लागतं. आम्ही स्वतः घेतलेली होती ना तिला. तर मग आता मी एक दिवस अशी पाण्यातच सोडून द्यायला निघाली होते तिला. म्हणलं त्याचं वाचन नाही करणार कोणी, मग कशाला. आता आपले मिस्टर पण नाही येत म्हणलं. त्याच्यानंतर मिस्टरांनी नाहीच वाचन केलं. नाही केलं तिथून पुढे. बापरे, तुम्ही सांगितलं नसतं तर केलं असतं ना नंतर. हो केलं असतं. तसे 3 वर्ष झाले होते आमचे. हो झालं ते. नंतरून मग ते इथं असं घरामध्ये वर टांगून ठेवायची आणि आपल्या घरामध्ये ते मांस मच्छी सारखं व्हायचे. मग ते लईच अपराध व्हायला लागला होता ना. मग मी म्हणलं बाबा हे घेऊन जा रमेश, म्हणलं ही पोथी तुझ्याकडनं सेवा होईल. मग तो करायला लागला त्याची सेवा. तो करतो अजून पण तोच अध्याय आहे त्याच्याकडे. तोच ग्रंथ आहे त्याच्याजवळ. करतो. जाऊ दे, छान झालं. पण अनुभव जबरदस्तच दिला. तशी आपल्याकडे तेवढी भक्ती पण आहे मनातून, पण काय माहिती का
आपल्याला वाचन शिक्षणामुळे आपण थोडस माघारी राहिलेले, नाही तर बाकी काही नाही. लय करावं वाटतं घरातनं पाठिंबा नाही येत असा माणसांचा. नाही ताई तसं नसतं. आता वाचता येत नाही त्याला काय करणार आहे असं नाही का, पण दुसरी भक्ती करायची, नामस्मरण हे ते कंटिन्यू चालू ठेवायचं. होतं ना, ते होतं आपलं सकाळच्या पारी रोज औदुंबराच्या झाडाला पाणी घालणं, तिथं बसून शेंदिवाबत्ती करणं, तिथं बसून 11 प्रदक्षिणा घालणं, हे माझं रोजचं चालूच आहे. माझा 1 तास 1.5 तास त्याच्यातच जातो. रोज तुळशीला पाणी घालणं. मला पण आता त्याची गोडी चांगलीच लागलेली तर ते मी करते. छान आहे ते. तुम्ही त्या दिवशी सांगत होते ना, त्या दिवशीचा अनुभव म्हणजे मला खूप आवडला. मग मी लगेच नंबर घेतला तुमचा. त्याच दिवशी मिस कॉल केला होता ऐकता. पण तुम्ही त्याचं उत्तरच नाही दिलं, तर मी म्हणलं काय यांनी उत्तर नाही दिलं काय माहिती. तर ते आत्ता फोन आला तुमचा. माझा नातू म्हणला आई फोन आलाय कोणाचा तरी, मग ते नाव बिव टाकलं होतं. तुमचं आडनाव आहे का तायडे? नाही मग ताई म्हणतात का तुम्हाला? नाही, त्या दिवशीचा अनुभव नंदाबाई तायडेंचा होता, संभाजीनगरचा. पण माझं नाव शुभांगी पोळ आहे. मी सांगितलं होतं ना अगोदर, शुभांगी पोळ. ते नव्हतं ऐकलं मी. ऐकलं असेल तर लक्षात नाही. एवढं माझं आता वय पण 63 आहे. लक्षात नाही. नाही असू द्या. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. चालेल ताई. कुठं राहता? मी सातारा जिल्ह्यात. करत जा अधून मधून फोन. मी पण करत जाईन. अनुभव सांगत जा तुमची काय असेल. हो ताई. माझे अनुभव आपल्या चॅनलवरच आहेत ना. प्रत्येक आलेला अनुभव मी पाच जाईन त्याच्यावर. 2-4 झाले की शेअर करत असते ताई. चालेल. चला, खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो ठीक आहे. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. स्वामींची सेवा करत असताना स्वामी असे चमत्कार करतात की कधी कधी आपल्या भक्ताने चूक केली तरी देखील जसे एखादी गोष्ट दडवली जाते त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांची गोष्ट दडवतात आणि आपल्या भक्तांची जी भोळ्या मनाने केलेली भक्ती आहे ते स्वीकार करत असतात. तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव होता तो मला तर खूप आवडलेला आहे. या अनुभवातून स्वामींनी खूप काही शिकायला देखील स्वामींच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील मिळालेला आहे. तर या ताईंचा जो अनुभव होता तो खूप सुंदर होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे देखील लिहायचं आहे. तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव होता तो खूप सुंदर होता. तुम्हाला जर स्वामींचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींची सेवा जर करायचं त्याचं मन झालं तर याचे पुण्य देखील तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.